हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। हा व्हिडिओ खास आहे कारण यात आहे 31 डिसेंबरची धमाल पार्टी आणि 1 जानेवारीची देवदर्शनाची धावपळ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। 31 डिसेंबर आहे म्हणजे पार्टी तर बनतेच आणि पार्टी म्हणजे चुलीशिवाय कशी होणार इथे बघा। चूल बनवण्याची तयारी सुरू आहे। गॅस नाही, आज सगळं देसी स्टाईलमध्ये। आता मटण फोडणीला टाकतोय। फक्त कांदा पण असा की शिजताना पूर्ण खुशबूच बाहेर येते। हळूहळू कांदा ब्राऊन आणि आमची भूक डबल। इथे चालला आहे कांदा टमाटो फोडणीला द्यायचं, कारण की इथे चिकन आम्हाला फोडणीला द्यायचं होतं। एकीकडे आम्ही मटण शिजायला टाकलं होतं आणि एकीकडे आम्हाला चिकन शिजायला टाकायचं होतं। तर आज दोन्ही पण होतं, त्यामुळं डबल पार्टी असं तर म्हणताच येईल। आज कसं सर्व कोल्हापूर स्टाईलने होणार होते, कारण की आमचे शेफ होते कोल्हापूरचे, त्यामुळे आम्ही सर्व आज कोल्हापूर स्टाईलचं जेवण बनवत होतं। एकीकडे आम्ही मटण शिजायला घातलं होतं आणि इकडे सुरू होतं चिकन फोडणीला द्यायचं। तर इकडे बघा मस्त असा आमचा कोल्हापुरी मटण रस्सा रेडी आहे। आता त्याला फक्त शिजवून द्यायचं आहे। इकडे आता चिकन फोडणीला द्यायचं आहे, त्यामुळे इकडे मस्त असं कांदा लालसर भाजायचा सुरू आहे। आणि बघा मस्त अशी आगसुद्धा लागली आहे। छान दोन्ही पण चुली छान अशा पेटल्या होत्या, पण आमची हालत खूप खराब झाली होती, कारण की कोणालाच इथे सवय नव्हती। आम्ही फर्स्ट टाईम असं चुली केले होते आणि मस्त असं चुलीवरचा आस्वाद आम्हाला घ्यायचा होता। मग काय चला म्हटलं, त्रास तर सहन करावाच लागणार। मस्त असा कांदा ब्राऊन होऊपर्यंत भाजला आणि लगेच हे बघा चिकन एंट्री घेतली। शॉर्ट दाखवले, कारण चिकन कधीच स्लो नसतं। मसाले मिक्स आणि चुलीवरची जास्तच म्हणजे वेगळीच लेवल। आणि सुगंध असा सुटला होता की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं होतं। मस्त असा वास दरवळत होता, कारण की हे सगळं चुलीवर बनते तर त्याची खुशबू तर वेगळीच असते। मस्त असं चिकनसुद्धा आपलं रेडी होतं, बघू शकता तुम्ही। मस्त असं छान असं चिकनची भाजी आम्ही बनवली होती आणि मटण पातळ रस्सा बनवला होता। अशा प्रकारे आमचं चिकन मटण रेडी आहे। कशी वाटते तुम्हाला आमची 31 डिसेंबरची पार्टी नक्की कमेंट करून सांगा। आणि हां, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आम्ही इथे मसाला सगळा एकत्र करून वाटप करून घेतला आहे, ते आम्ही हळूहळू घालणार आहे सर्वांमध्ये, कारण की हे आमचं कोल्हापूर स्टाईल सुरू आहे मटण करण्याची पद्धत, त्यामुळे खूपच छान मस्त। इकडे टमाटो पेस्ट बनवली आहे, ही आम्ही आता घातली आहे चिकनमध्ये आणि ह्याचा मस्त अशी ग्रेव्ही बनवून चिकन रेडी आहे आपलं। मस्त असं आपलं आता चिकन ग्रेव्ही तयार आहे। तर बघा आमचं हे मस्त असं सुकं चिकन आम्ही बनवलं आहे। कसं वाटते? मस्त ना? तुम्हाला सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना? नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतंय कोल्हापुरी स्टाईल चिकन मसाला।
आणि इकडे आमची पार्टी सुरू आहे 31ची. इकडं सुरू आहे कोंबडी वडे मस्तपैकी, आणि इकडं सुरू आहे चिकन मटन. आणि आमची शेफ बघा मस्तपैकी करत आहे. त्याच्यानंतर मस्त असं आम्ही कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे, कारण की आता आम्हाला कोंबडी वडे तळायचे होते. म्हणजे चला आपण ते पण चुलीवरतीच करूया. आज सर्व काही चुलीवरतीच केलं होतं. मस्त अशी कोंबडी वडे सुद्धा फुलले होते. इकडे सुरू आहे 31ची पार्टी. कसं झालंय जरा सांगा की. कसं झालंय सांगा लवकर. सांगली टाईप नाही, कोल्हापूर टाईप आहे. कोल्हापूर आहे. स्लो की. आणि 12 वाजले. कॅलेंडर बदललं. डिसेंबरला बाय बाय आणि जानेवारीला वेलकम. नवीन वर्षाच्या सुरुवात गोड केकनेच व्हायला हवी. मग हॅपी न्यू इयर 2026 सगळ्यांना. नवीन वर्ष, नवीन सकाळ आणि नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम मी मनापासून माफी मागते. हा व्हिडिओ 31 डिसेंबरचा होता, पण काही प्रॉब्लेममुळे व्हिडिओचा पुढचा भाग चुकून कट झाला आणि म्हणून तो वेळेवर अपलोड होऊ शकला नाही. आज 17 तारीख आहे. व्हिडिओ थोडा लेट झाला, पण तुमच्यापर्यंत जसा आहे तसा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण हा व्हिडिओ टाकण्यामागचं एक कारण आहे. ही आमच्या आयुष्यातील एक खास आठवण आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहून त्या दिवशी आम्ही चुलीवरती एक छोटीशी घरची पार्टी केली. ते क्षण खूप साधे होते, पण मनापासून आनंद देणारे होते. पुढे कधी हा व्हिडिओ बघितला तर आम्हालाहीच नाही तुम्हालाही आठवण पुन्हा जगता येईल. म्हणून हा व्हिडिओ लेट का असला तरी पण मी अपलोड करण्याचा प्रयत्न कारण की आम्ही सध्या एकाच ठिकाणी राहतो, पण पुढे आयुष्यात आम्ही कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो, जाणारच आहे, असंच आहे. आणि त्यामुळे हा मी व्हिडिओ लेट असला तरी पण ती आठवण आयुष्यभर आम्हाला बघता येईल, ते क्षण जगता येईल, ह्याच्यासाठी मी तो व्हिडिओ आज अपलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.